वणी शहरालगत असलेल्या लालगुडा परिसरात एका आलिशान दुमजली घरात बनावट देशी दारूचा कारखाना सुरू असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला। राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या धाडीत या मोठ्या प्रमाणात तयार असलेल्या देशी दारू व निर्मितीसाठी लागणारं साहित्य जप्त करण्यात आलं। अवैध आणि बनावट दारू विरोधातील अलीकडील काळातील ही सर्वात मोठी कारवाई असल्याचं अधिकाऱ्यांनी सांगितलंय। राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी लालगुडा गावातील स्मशानभूमीजवळील एका दुमजली घरावर धाड टाकली। तपासादरम्यान घरातील लाकडी दिवाण आणि अलमारीमधून रुपेश संत्रा ब्रँडचं बनावट स्टिकर लावलेल्या 90 मिलीमीटर क्षमतेच्या देशी दारूच्या तब्बल 36 प्लास्टिक पिशव्यांमध्ये भरलेल्या सुमारे 3600 नीब जप्त करण्यात आल्या। या मुद्देमालाची अंदाजे किंमत 1,62,000 रुपये असल्याचं सांगण्यात आलं। शिवाय घराला लागून असलेल्या टीन शेडमध्ये रिकाम्या बाटल्या, झाकण, काचेच्या बाटल्या, प्लास्टिक ड्रम तसंच 2 दुचाकी आणि एक मोपेड वाहन असं इतर साहित्यही जप्त करण्यात आलं। कारवाई दरम्यान पथकाला घरातील लाकडी दिवाणात लपून बसलेला एक तरुण आढळून आला। त्याला ताब्यात घेऊन चौकशी केली असता या बनावट दारू कारखान्याचा मालक श्याम मेश्राम असल्याची माहिती समोर आली। तर मुख्य आरोपी श्याम मेश्राम हा कुटुंबासह फरार असून त्याचा शोध सुरू आहे।